कुठे जन्मला, कसे वाढला, कैसे घडला तुम्ही, कैसे घडला तुम्ही. कुठली स्वप्ने आकांक्षा हृदय जपता तुम्ही. काय साधले, काय हरपले, सारे जाणून घ्याया, सारे जाणून घ्याया. हा सृजन वेध, 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 सृजन वेध. नमस्कार. शिवशाहीर असं नुसतं म्हटलं तरी अवघ्या मराठी माणसाच्या मनात जे नाव उभं राहील ते म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. स्वतःला शिवशाहीर असं ते अतिशय आनंदाने आणि गौरवाने म्हणून घेतात. कारण त्यांना असं वाटतं की मी फक्त इतिहास पोचवत नाही, तर मी इतिहासामागची प्रेरणा जागी करतो. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि त्यांचं व्यक्तित्व यांचा नेमका वेध घेऊन त्यांनी मराठी माणसांच्या समोर एक भव्य अशा प्रकारचं व्यक्तित्व उभं केलं. हे व्यक्तित्व उभं करताना अनेक पद्धतीने त्यांनी ते उभं केलं. एकीकडे त्यांनी शिवचरित्र लिहिलं, दुसरीकडे एक महानाट्य उभं केलं, तिसरीकडे शिवसृष्टीचं अतिशय सुंदर असं भव्य स्वप्न बघितलं. मला असं वाटतं की या वेगवेगळ्या माध्यमातून शिवाजी महाराजांना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज 82 वर्षाचे असलेले बाबासाहेब सतत झटतायत. अगदी कालपर्यंत त्यांनी शिवाजी महाराजांच्यावरची व्याख्यानं दिलेली आहेत, ते देत आहेत. एक ध्यास आहे, एक वेड आहे. त्यांच्या या कार्याकडे आणि त्यांच्याकडे बघितलं की मला सावरकरांच्या 2 ओळी आठवतात. हे मातृभूमी तुझला मन वाही येले, वक्तृत्व वाघ विभवही तुझं अर्पी येले. एका अर्थाने बाबासाहेबांनी स्वतःला शिवाजी महाराजांच्यासाठी अर्पण करून घेतलेला आहे असं मला वाटतं. त्यांचा प्रत्येक श्वास शिवाजी महाराज असंच म्हणत असावा असं कोणाही त्यांच्या श्रोत्याला किंवा त्यांचं वाचणाऱ्या माणसाला वाटत राहील. शिवाजी महाराजांच्या या अभ्यासाबरोबरच महाराष्ट्र संस्कृतीचा अतिशय सखोल अभ्यास त्यांनी केलाय. मी शाहीर आहे असं ते म्हणतात. त्याचं कारण असं की रुक्ष पद्धतीनं इतिहास माणसं वाचत नाहीत. माणसाचं कर्तृत्व पोचायला पाहिजे असेल आणि विशेषतः इतिहास काळ पोचायला पाहिजे असेल तर तो ललित सुंदर पद्धतीनंच लिहिला पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि म्हणून लाखो लोकांनी त्यांनी लिहिलेलं शिवचरित्र वाचलं असेल. लाखो लोक आजही त्यांच्या अमोघ अशा वक्तृत्वामध्ये न्हावून निघत असतात आणि हजारो लोक त्यांची ही जाणता राजासारखी किंवा शिवसृष्टीसारखी स्वप्न पाहत असतात. ज्या इतिहासाचा ध्यास त्यांनी घेतला तशाच एका घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणूनच त्यांच्या घराण्याचा थोडासा परिचय करून घ्यावा असं मला वाटतं. बाबासाहेब आपलं ऐतिहासिक घराणं थोडीशी एक झलक सांगा ना त्या घराण्याची. आता पाहायलाही मिळत नाहीत कारण ते सगळे संस्कार आणि त्या सगळ्या रीती. पुरंदरे घराण्याचा तसा इतिहास अगदी चांगल्या रीतीने किंवा बऱ्या रीतीने माहिती असलेला जरी गेल्या 300 वर्षाचा असला तरी त्याच्या पाठीमागे आणखीनही परंपरा आहे. आमचं मूळचं आडनाव वाघ. बर. त्या वाघ ह्या आडनावाचं आम्ही आमच्या घरानं पुरंदर किल्ल्यावरती आलं. काही त्यावेळेच्या नोकरीत वगैरे असं, त्यामुळे आमचं आडनाव पुरंदरे पडलं. मला जर कोणी 10 कोटी रुपये द्यायचं कबूल केलं ना आडनाव बदलण्याबद्दल, मी कबूल नाही होणार. कारण त्याच्या पाठीमागे काही परंपरा आहे आणि पुरंदर किल्ल्याशी आमचं नातं अत्यंत जवळच आहे. बरोबर. आपल्या घराण्यामध्ये ज्या प्रकारचं वातावरण होतं त्याची एक थोडीशी झलक सांगता? तर ती तिने अनुभवली. आत्ताचा काळ तर वर्तमान काळ आहे, सगळं जग बदललेलं आहे. पण तरीसुद्धा अगदी म्हणजे
तरुणपणापर्यंत मी पाहिलंय आमचे आई वडील असेपर्यंत की घरातल्या सगळ्या गोष्टी ह्या जुन्या पद्धतीने चालायच्या. कोणी पाहुणे आले तर त्यांचं स्वागत सुद्धा त्या पद्धतीने केलं जायचं. छत्रपती महाराज किंवा अशाच सारखी थोर मंडळी, संत म्हणा किंवा साधू सत्पुरुष, ते जर आले तर त्यांच्यापुढे पैठणीच्या किंवा शालूच्या, शेल्यांच्या अशा पायघड्या घातल्या जात असत. पण आमच्या आई ज्या वेळेला दसऱ्याच्या दिवशी त्या सगळ्या दागिने घालायच्या, तर त्यावेळेला असं वाटायचं की जणू काही ही महालक्ष्मीच आहे. सगळी समृद्ध होतं. ते आज तसं काही राहिलेलं नाही आहे. परंतु त्या दागिन्यांच्या पेक्षा रीतरिवाज, खानदानी पद्धती या ज्या आमच्या घराण्यात सांभाळल्या गेल्या आणि आजही थोड्याफार तरी सांभाळल्या जातात, त्याचं श्रेय त्या इतिहासाला आहे, त्या परंपरेला आहे, त्या मी तर समजतो नावाला आहे, पुरंदरे. वा. मोठ्या वाड्यामध्ये खूप माणसं, हो, खूप आमच्या नोकर चाकर. हा, आमचं आता आमचे वाडे 2-3 होते, आजही तसे आहेतच ते. पण पर्वतीचा जो आमचा वाडा आहे त्या वाड्यामध्ये घरच्या माणसांच्या शिवायही इतर लोकांचा जो सहवास असायचा, वास्तव्य असायचं, त्या सगळ्यांची म्हणून संख्या जवळजवळ 75 पर्यंत असायची असे आमचं आमचे आई वडील आणि आमचे नातक वगैरे नेहमी सांगतात. खूप भांडी होती. 1000 लोकांचा स्वयंपाक एकाच वेळेला करता येईल आणि 1000 लोकांना एकाच वेळेला जेवायला बसवता येईल एवढं साहित्य घरामध्ये असायचं. म्हणजे चांगलं घरंदाज होतं. घरंदाज आणि समृद्ध घर. या समृद्ध घराण्यातून काही मनं घडत जातात, काही इतिहासाचे आणि घराण्याचे संस्कार असतात. हो. अशी एखादी आठवण आपल्याला आठवते का की ज्याच्यामध्ये अगदी दिलदारी दिसते? कितीतरी. एकच सांगतो की आणि ती सुद्धा मी पाहिलेली नाहीये, कारण माझ्या वडिलांच्या अगदी रांगत्या वयात घडलेली गोष्ट. बर. माझ्या वडिलांच्या आई, त्यांचं नाव तर राधाबाई साहेब, त्या आमच्या वाड्याच्या ओठीवरती, कारण इतर कामधाम त्यांना काहीच नाही, त्या तांदूळ निवडत होत्या. आणि माझे वडील त्यावेळेला लागले असे फार तर 1.5-2 वर्षाचे असतील. ते तसे पोटावर सरकत होते आणि तांदूळ विस्कडीत होते. चालवतात लहानपणचा दंगा. आणि एवढ्यात एक रामदासी दाराशी आला. काही श्लोक वगैरे म्हटला आणि भिक्षा मागितली. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे माझ्या आई उठल्या. आजी म्हणायचं आता, माझ्या वडिलांची आई ना त्या. आणि त्यांनी अशी मोठी ओंजळ त्या तांदूळातली अशी उचलली आणि ते ओंजळ बाहेर येऊन त्यांना वाढली, नमस्कार केला. तेही पण परत गेले आणि काही वेळाने ते परत आले अंगणामध्ये. आणि त्यांनी पुन्हा असं म्हटलं, आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि त्यातनं एक चांगली टप्पोरी अंगठी त्यांनी बाहेर काढली आणि ती अशी धरली पुढे. आणि माझ्या आजी तिथं वरतीच होत्या ओठीवरती. त्यांना असं म्हटलं, माई, मगाशी आपण मला भिक्षा वाढली, त्यात हे अंगठी आली, हे आपली आहे, चुकून आली, हे मी परत देतोय, आपली आहे. आणि हेच पलीकडच्या डाव्या बाजूला माझे पंजोबा बसले होते, म्हणजे माझ्या आजीचे सासरे. महाभयंकर व्यक्ती होती ती. आता मी ते काही पाहिलेलं नाही, पण आपल्या परंपरेने ऐकण्यात आहे. आणि ते हळूच आपल्या गादीवरनं लोडाला टेकून बसलेले ते असे उठले आणि त्या सदरीच्या अशा दाराशी आले आणि ते तिथूनच असं म्हणाले त्या याचकाला, त्या रामदासी बोला, ते असं म्हणाले, काय म्हणालात? तर तो म्हणाला, नाही, माईंनी मला भिक्षा वाढली, त्याच्यामध्ये चुकून ही अंगठी आली सोन्याची आणि म्हणून ती परत द्यायला आलं. असं म्हणल्याबरोबर आमच्या आजी ते इतक्या घाबरल्या होत्या की त्या खांबाला टिकून उभ्याच होत्या. अंगठी कशी काय गेली? ते आमचे जे त्यावेळेला छोटे असलेले वडील ते जे खेळत होते, रांगत होते, त्यात त्यांनी आईच्या बोटातली अक्षरशः अंगठी ओढली. आईने खेळायला टाकली, चांगली टपोरी सोन्याची अंगठी. ती खेळता खेळता त्या तांदूळात गेली. त्यामुळे ती त्या भिक्षेवरून गेलेली होती. तेव्हा ती घाबरली होती माझी आजी. माझी पणजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे आजोबा, त्या ते त्या रामदासी याचकाला असं म्हणाले, चुकून
चुकून नाही. पुरंदरेची माणसं मनापासून जे दान करायचं असतं ते करतात. ती अंगठी तुम्हालाच दिलेली आहे, घेऊन जाते, तुमच्याच करताय. वा. हे ऐकलं आणि माझ्या आजींचा जीव भांड्यात काय परातीत पडला. हे का आपण वाचलो. बाबासाहेब, आपलं दातृत्व इतकं अफाट आहे की ते कुठून आलं असेल याची खूण आता अगदी सहज या छोट्याशा एका आठवणीमधनं देखील समजते. आपल्याला हा जो घराण्याचा अभिमान किंवा इतिहासाचा अभिमान, संस्कृतीचा अभिमान, ही सगळी दीक्षा कोणाकडनं मिळाली घराण्यामध्ये आपल्या? खरं मला ती कणाकणात मिळाली. घरातले सगळ्या नित्य आणि नैमित्तिक सण समारंभ कार्यक्रम, येणारे जाणारे पाहुणे, त्यांचं आगत स्वागत, घरामध्ये होणारे वेळोवेळी गाण्याचे कार्यक्रम, कीर्तन, आमच्याकडे कीर्तन व्हायची. अरे वा. ते असे काही विशेष उत्सव वगैरे असेल ना, गणपती उत्सव म्हणा, नवरात्र, त्या सगळ्या ह्याच्यातनं माझ्या मनावरती ते खोलवर असं गोंदावत असं ते माझ्या मनावरती ते उमटत गेलं. याचं कारण माझे वडील. खरोखर माझे वडील तीर्थरूप होते. त्यांचं वागणं बोलणं स्वभाव सगळ्याच बाबतीमध्ये ते अगदी खरोखर असं उदात्त व्यक्तिमत्व होतं. ते प्रसिद्ध वगैरे नव्हते. व्याख्यान देण्याचा उपद्व्याप त्यांनी कधी केला नाही. पण जे आमच्याशी बोलायचे, घरातल्या लोकांशी बोलायचे, त्या बोलण्यातनं सहज बोलणे हाची उपदेश. त्याच्या बोलण्यातच म्हणजे असं काहीतरी आम्हाला मिळून द्यायचं की असं वाटायचं आपल्याला काहीतरी आज नवीन दागिनाच मिळाला. पण त्याच्याही पलीकडे ते चित्रकलेचे शिक्षक होते. उत्तम चित्र काढायचे. उत्तम चित्र. इतिहासाचा त्यांचा चांगला व्यासंग होता असं पण म्हणूया. त्यानंतर मोडी ते चांगलं लिहित असत. आणि आणखी काय 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 त्यांनी आपल्याला दाखवलं, ऐकवलं, माणसं पाहायला दिली. त्याबद्दल थोडंसं बोला ना. अनेक किल्ले तर त्यांनी मला स्वतः दाखवले. मी पहिला किल्ला माझ्या वयाच्या 8व्या वर्षाच्या आधीच थोडा पाहिला, तो म्हणजे सिंहगड. कदाचित त्यांच्या कडेवर बसून अगदी बालपणी पुरंदरला गेलो असेल, ते काय मला आता आठवत नाही. परंतु सिंहगडची मात्र मला आठवण आहे. आणि त्या सिंहगडचं दर्शन त्यांनी घडवलं. सिंहगड समजावून सांगितला की सिंहगड हे काय आहे आणि तो कसा बांधलाय, ते दरवाजे कसे, असा दरवाजा हा का बांधला, ह्या तटाची ही बाजू आहे ती अशी का बांधली, ते खाली डोकावून पाहत शत्रू कसा येईल, इत्यादी सगळ्या कल्पनांच्या सकट त्यांच्या स्वतःच्या मनातले विचार हे त्यांनी मला वेळोवेळी सांगितले. फार मनावरचे असे खोलवर गेले बघे. आणि त्यांचं वाचन फार असल्यामुळे ते मधनावरून असे एक एक संदर्भ द्यायचे. कधी बखरीतला द्यायचे, कधी एखाद्या इतिहासातल्या पत्रातल्या द्यायचे, पोवाड्यातल्या द्यायचे. गाता वगैरे त्यांना काही येत नव्हतं, पण सहज पोवाड्याची एखादी ओळ, गद्य ओळ ते म्हणून जायचे आणि ते आणखीन मनामध्ये रुजायचं. तुम्ही लहानपणी आणि मोठेपणी म्हणजे आजपर्यंतही खूप छान नकला करता. मी त्यातल्या अनेक पाहिलेल्या आहेत. तर लहानपणापासूनच हा नकलांचा छंद होता का? हो. की एखादी समजा कोणी व्यक्ती आली तर ती बोलते कशी, ती बघते कशी, बसताना उठताना काय म्हणते का, हरे राम वगैरे असं काही, ते हे मी बरोबर त्याच्या देखत नाही कुठेतरी असं बाजूला, पण मी ती करत असे. मी नक्कल केली नाही, ती फक्त माझ्या वडिलांची आणि आईंची. त्यांची नक्कल मात्र मी केली नाही. पण आधी जे जुने माझे काही नातलग आहेत, इष्टमित्र आहेत, संबंधातले लोक, ते मला असं म्हणतात, अरे बाबासाहेब तू जे बोलतोस ना ते अगदी थेट सरकारांच्या सारखं बोलतोस. सरकार म्हणजे आमचे वडील. अच्छा. अगदी तसं बोलतोस. आणि मलाही ते जाणवतं की म्हणजे हातवारे होतात, माझ्या भुवयांची हालचाल होते, मी कित्येकदा मान हलवतो, ते वडिलांसारखं चालू असं मला ते जाणवतं. म्हणजे तशा अर्थाने पाहिलं ना तर मी आधी जी नक्कल करतोय ते एका अर्थाने वडिलांचीच आहे, पण मला नक्कल वाटत नाही. ते सहज काय असेल ते. त्यांना पण हे नक्कल करण्याची आवड त्यांना उमगली केव्हा तुमची? एक दिवस काय झालं, आमच्याकडे ते प्रभाकर कंदील असायचे, सगळ्यांच्याचकडे होते, पण तसा मध्यावरती टांगलेला गजाला तो प्रभाकर कंदील, कोणी नव्हता अवतीभोवती, आणि दारवंत्र खोलीचं उघडं
आणि भिंतीवरती रात्रीच्या वेळेला त्या प्रभाकर कंदिलाचा जो उजेड पडला होता त्या उजेडात मी मध्ये जाऊन भिंतीवर पडणाऱ्या माझ्या सावलीत मी आदल्या दिवशी जे पाहिलं होतं काही नाटकामध्ये अभिनय तो मी तिथं करत होते हातवारे वगैरे करून ते मी करत होतो आणि ते करत असताना मी त्यात रमलो होतो. मला गंमत वाटत होती. आणि एवढ्यात आणखीन एक माझ्या सावलीत आणखीन एक सावली मिसळली. घाबरलो. तुम्ही ओळखलं तीर्थरूप. आणि वडीलच आलेले होते आणि त्यांनी ते मला पाहिलं आणि मी इतका घाबरलो. मी वडिलांना अतिशय भीत असे. का बरं? तसंच दरारा होता. मी मार तितकाच खाल्लाय जेवढं प्रेम माझ्या वाट्याला आलं तितका मार पण खाल्ला. आणि माझी मार खायची ऐपतही चांगली होती. आणि एवढ्यात ते एक पाऊल पुढे आले आणि त्यांचा निम्मा चेहरा मला त्या कंदिलाच्या प्रकाशात दिसायला लागला. आणि तो वटारलेला एकच डोळा आणि माझ्याकडे पाहत होते. मला म्हणाले, बाबासाहेब. ते मला बाबासाहेब म्हणायचे आणि अनेकदा श्रीमंत या नावाने मला हाक मारायचे. आमच्या घरामध्ये आमच्या आईना आणि मला ते श्रीमंत म्हणायचे. आणि त्यावेळेस म्हणाले, बाबासाहेब नट व्हायचंय, नाटकात काम करायचंय. वा. पण मग केशवराव दात्यांच्या सारखे व्हा. मला अजूनही ते उमगलेलं नाही की त्यांनी केशवराव दात्यांचंच नाव का घेतलं. पण मग थोडं थोडं लक्षात आता येतं असं येते की केशवराव दात्यांचा अभिनय, त्यांचा अभ्यास, त्यांचं कौशल्य, त्याच्यावरची त्यांची तपश्चर्या आणि त्यांचं वागणं बोलणं म्हणजे चारित्र्य, यामुळे त्यांनी बहुतेक केशवरावांचं नाव घेतलं असावं. पण मला ती आवड निर्माण झाली. पण लगेच मी काही नाटकात किंवा चित्रपटात तो सोडून द्या, कोण विचारतो तिथं आम्हाला. पण तो असं काही अभिनय वगैरे करण्याचं धाडस वडिलांच्या देखत. आणि शाळेमध्ये पण नाही केलं ना कधी? हा, एकदा केलं. आचार्य आत्र्यांच्या, मी तेव्हा तो मोठा झाला होतो आणि आचार्य आत्र्यांच्या मी उभा आहे या नावाचं एक त्यांचं नाटक आहे. त्यामध्ये भीमाशंकरची भूमिका मी केली. आणखीन एका व्यक्तीने, फार महान व्यक्तीने आपल्याला ह्या नकलेच्या निमित्ताने एक फार चांगला अशा प्रकारचा दृष्टिकोन दिला. हो. आणि ती व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. नक्कल शिकवणारे किंवा नक्कल करायला थोडंफार मार्गदर्शनही करणारे गोपाळराव भोंडे म्हणून पुण्यामध्ये एक अतिशय थोर नकलाकार फार गाजले. आता वाईट एवढंच वाटतं की त्यांची फिल्म घेतलेली नाही, त्यांचे त्या नकलांचे फोटो उपलब्ध नाहीत. आम्हा लोकांना बरं का माणसं मरण पावल्यानंतरच त्यांची जास्त आठवण होते. मग जी धावाधाव सुरू होते, पुतळे करा, चौकाला नाव द्या, असतात तोपर्यंत आम्ही त्यांची काही भूस ठेवत नाही. माझा मुद्दा असा की त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन. पण सावरकरांची नक्कल मी करत असे. लहान होतो, आवाज पातळ होता आणि हुबेहूब तसं मी बोलायचं. आज मला तसं बोलता येणार नाही. हे असं असं सावरकर बोलायचे. आणि एक दिवस गणपतराव नलावडे या गायकवाडवाड्यामध्ये, त्या गायकवाडवाड्यामध्ये जसे त्यांचा मुक्काम होता, योगायोगाने मी होतो. आणि ते सावरकरांना असं म्हणाले, तात्या हा पोरगा तुमची हुबेहूब नक्कल करतो. हे सावरकरांनी ऐकलं आणि मी एका खांबाशी तिथे लांब उभा होतो त्यांच्यापासून. मी एक तिथल्या काम करणाऱ्या व्हॉलेंटियर म्हणून मी काम करत होतो. नाही तर कुठं संबंध यायचा एवढ्या मोठ्या माणसाची. आणि सावरकरांनी मला अशी हाक मांडली. अजून मला ते सगळं जाणवत आहे, आठवत आहे. आणि मला म्हणाले, इकडे. मी काय मला झालं आहे ते मला आजही सांगता येत नाही. पण मी घाबरल्यासारखाच झालो होतो. मला जवळ बोलवलं आणि मला म्हणाले, कर बरं ते काय करतोस ते. आणि मी माझ्या इथून असा घाम आला होता, घाम. इतकं मी बिचकलो होतो, घाबरलो होतो. सावरकरांची नक्कल आणि त्यांच्या देखत. पण मी त्यांचा एक पाठ असलेला 1 मिनिटात 1.5 मिनिटाचा उतारा मी त्यांच्या शैलीने तो चष्मा सावरत वगैरे मी असा बोलून दाखवला. आणि तिथे बसलेली इतरही काही 4 मंडळी होती. त्यांचेही शब्द माझ्या कानावर पडले.
वा वा छान असं वाटतंय, त्याच्याच बोलतायत. मलाही त्यावेळेला बरं वाटलं, पण घाबरलेलो होतो. छाती दरदर दरदर करत होती. मी एक शाळकरी पोरगा आणि सावरकरांच्या सारखा एवढा मोठा मनुष्य. त्यांनी मला आणखीन जवळ बोलवलं. मी जवळ गेलो, त्यांनी आपला हात माझ्या पाठीवरती ठेवला आणि मला म्हणाले, छान, फार उत्तम, पण आयुष्यभर केवळ लोकांच्या नकलाच करू नकोस, स्वतःचं काही असू दे. आणि त्या दिवसापासून मी नकला करणं हा प्रकार मी जवळजवळ बंद केला. आता निमित्ताने कधी एखाद्या मजा करतो काही, पण मी त्यात मी फार बुडलो नाही. पण नकला करणं जरी सोडलं ना तरी सुद्धा नाट्य जे आहे त्यातलं ते आपल्या व्याख्यानांच्या मध्ये पुरेपूर असतं आणि त्याच्यामुळेच खरं म्हणजे आपलं ते सगळं इतिहास कथन अधिक सुंदर होतं. आपण ह्या सगळ्या नाट्यमयतेकडनं आपल्या इतिहासाच्या अभ्यासाकडे जर वळलो तर त्याचा ध्यास लहानपणापासूनच कुठेतरी होता हे आपल्याला दिसलं. ऐतिहासिक कादंबऱ्या त्या कालखंडात ज्या लिहिल्या जात होत्या, हरिनारायण आपट्यांच्या, नाथ माधवांच्या, त्या वाचल्या गेल्या होत्या का? त्याचं कितपत आवड लागली होती? खूप आवडलं. म्हणजे सगळ्यात आवडती आजची ती कादंबरी मला माहिती आहे. त्या कादंबरीतली पात्र, कादंबरीतल्या काही काय बरेच प्रसंग हे काल्पनिक आहेत. आता मला थोडी तरी इतिहासाची म्हणजे शास्त्रीय इतिहासाची थोडी का होईना पण दृष्टी नक्की आहे. त्यामुळे मला लक्षात येते की ती कादंबरी आहे, ते काल्पनिक आहे, तो इतिहास नाही आहे. तरी इतिहासाचं प्रातिनिधिक चित्र, त्या कालखंडाचं चित्र जे हरिनारायण आपट्यांनी जे लिहिलं, उमटवलं, त्याचा जो ठसा मनावरती आहे ना, तो आजही मला भारावून टाकतो. अनेक वाचलं, पण मला आणखीन एक छंद लागला तेव्हापासून. एक तर शिवाजी महाराजांच्यावरती मनापासून मी त्याला काय होतं म्हणून मी भक्ती हा शब्द मला वाटतं जरा अपुरा पडेल माझ्या बाबतीत, माझ्या पुरता. प्रेम, नितांत आवड ती माझ्या मनामध्ये इतकी बिंबली की शिवाजी महाराज हे माझं एका अर्थाने आई वडिलांचे इतकंच माझं दैवतही बनलं. आणि त्यांच्याबद्दलची कागदपत्र ज्या पुस्तकात छापली गेलेली आहेत ना, ते राजवाड्यांचे खंड, आणि ते अगदी पोथी निष्ठेने मी वाचत होतो. मला काही कळत नव्हतं. कसं करणार हे आपण कुठे वाचत होतात? आपल्या घरामध्ये की इतिहास संशोधक मंडळामध्ये? नाही, वडील वाचायचे ना, हां. तर त्यामुळे ते वाचायचं. आणि मला काही कळत नव्हतं तरी ते पोथी निष्ठा तसं मी ते वाचत होतो. मग हळूहळू वडिलांचे ते लक्षात आलं. मग वडील मला ते काही त्यातले शब्द अर्थ समजावून सांगायला लागले आणि मग त्यातलं बरंचसं मला कळायला लागलं. सगळंच्या सगळं कळलं असं नाही म्हणता येणार, पण ते सगळं अधिक कळायला लागलं ते मला वाटतं इतिहास संशोधक मंडळात जायला लागल्यानंतर. खरे प्राध्यापक गणेश हरी खरे हे माझं आणखीन एक दैवत. केवढा विद्वान पंडित हो. 52 पुस्तकं लिहिली त्यांनी आणि अनेक त्यांची व्याख्यानं वगैरे तिने ऐकली. तसे ते फार ड्राय होते, इतिहास संशोधकच होते. पण मी इतिहास कलाकार आहे. पण तो त्यांच्यापासून जे धन मिळालं ना अभ्यासाचं, ज्ञानाचं, काय प्रश्नच नाही. त्याचा उपयोग आपल्याला लेखनासाठी झाला. फार फार. आणि मला असं वाटतं की आपलं लेखन तिथपासूनच थोडं 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 सुरू झालं. ध्यास लागला शिवाजी महाराजांच्या चरित्राचा वेध घेण्याचा आणि तिथून मग काही नवं सापडत गेलं त्या कागदपत्रांच्या मधून. आणि मग इतिहासाच्या मार्गानं कुठेही इतिहासाशी गल्लत न करता आपण अतिशय सुंदर अशा ललित सुंदर भाषेमध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र. नाही, मी ते ओळखलं. मला असं वाटायला लागलं कित्येक गोष्टी त्या कागदपत्रात आता बंधांना उल्लेख येतात, नाचत जातात, जे जीवनच आहे त्यावेळेस. तर ते वाचत असताना असं वाटायला लागलं की केवढी विलक्षण गोष्ट आहे ही, लोकांना का माहित नाही, लोकांच्यामध्ये ही पोचली पाहिजे. म्हणून मग मी ते त्यातलं रहस्य म्हणा, त्यातलं नाट्य म्हणा, त्यातलं काव्य म्हणा, ते मी एका बाजूनी कथाकथनाच्या रूपानं तर दुसऱ्या बाजूनी लेखनाच्या रूपानं मग मी ते लोकांच्या पुढं प्रयत्न केला. आता आपल्याला किती, आता कोणीकडे सावरकर, कोणीकडे माडगुळकर, कोणीकडे राजवाडे, कुठं मोठी माणसं.
ते माझा म्हणजे ते एक खेळ होता, पण करत होतो. आपला विनय हा सगळ्यांना परिचित आहे, पण मला असं वाटतं की मी खरं बोलतोय, देवाशपथ खरं सांगेन. पण आपला लेखनाचा आरंभ जो झाला तो या कथा लेखनातून झाला. आपल्या पहिल्या पुस्तकाबद्दल आपण सांगा ना, कारण शिवचरित्र प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना ठाऊक आहे, पण त्या सगळ्या बाकी तपशिलाकडे जरी आपल्याला नाही जायला मिळालं तरी पहिल्या पुस्तकाबद्दल सांगा. मी पहिल्यांदा त्यावेळी कागदपत्र वाचत होतो, त्यातनं काही काही अशा गोष्टी सापडायला लागल्या. उदाहरणार्थ राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या 20व्या खंडामध्ये मला एक नोंद मिळाली की उरसळ घराण्याच्या बद्दल एक नोंद आहे. ती आपल्याला सगळं काही नको, पण त्याच्यामध्ये एक नोंद अशी आहे, उरी सळ राहिले म्हणून उरसळ आडनाव पडले असं लिहिलं. याचा अर्थ असा की कुठेतरी लढाईमध्ये बाण लागला त्या घराण्यातल्या योद्ध्याला, आणि ते जे बाणाचं टोक असतं ना ते उरातच राहिलं. वास्तविक त्यांचं मूळचं आडनाव जाधव, आणि ते राहिल्यामुळे त्यांचं आडनाव उरसळ असं पडलं. मी म्हणलं काय गंमत आहे, केवढं भीषण नाट्य आहे त्यात. मग अशाच अनेक लहान मोठ्या हकीकती जेव्हा मला त्या मधून सापडायला लागल्या ना, तेव्हा मग मी म्हटलं की आपण लिहून काढावं. पण हे लेखन सुरू करून त्याचं ज्या वेळेला पुस्तक झालं त्यावेळेला हो, त्या मी विशेषतः मग पहिल्यांदा मग मी शिवकालातल्या कथा एकत्र केल्या हकीकती, आणि मग त्याचं मी कथालेखन केलं गुपचूप, कोणाला कळणार नाही. छापलं तर नाहीच कुठेही पुस्तकात, आपलं मासिकात वगैरे, पण मी ते लिहून काढल्या आणि मग त्याचं खरंच एक पुस्तक तयार केलं. माझ्या ओळखीचे एक प्रेसचे मालक, त्यांच्याकडे गेलो, म्हटलं हे पहा याचं सगळं बिल मी नंतर नक्की देईन, फक्त हे छापून काढा आत्ता. कारण मी काही मिळवतो नव्हतो. म्हटलं असतं तर वडिलांनी मला पटकन खिशात काढून पैसे दिले असते, पण माझं सस्पेन्स होता ना तो, म्हणून मी त्याचं एक पुस्तक तयार केलं. त्या पुस्तकाला नाव दिलं ठिणग्या किंवा जाच्या ठिणग्या वगैरे, आणि असं लहानचं पुस्तक 96 पानाचं. आणि ते छोटंसं पुस्तक मी छापलं आणि ते घरी घेऊन आलो. आणि घरी आणल्यानंतर माझे वडील बसलेले होते आणि उशीर झाला होता घरी यायला. त्याची पहिली सलामी आम्हाला मिळाली, या श्रीमंत फार लवकर आलात, कारण अंधार पडला होता. त्या अंधारात उशिरा आमच्याकडे येणं, मुलांनी फार वेळ बाहेर यायचं नाही. पण मी आपला पुढे गेलो आणि वडिलांच्या समोर जाऊन उभा राहिलो. ते पाहायला लागले की हे काहीतरी या पोराच्या मनात काही वेगळं आहे काय. त्यांनी मग असं माझ्याकडे पाहिलं, आणि मी आणलेलं पुस्तक हे एका रुमालाच्या घडीवरती ठेवलेलं मी त्यांच्या पुढे धरलं. ते पाहतच राहिले. काय आणलं, ते फार मोठे बोलायचे, काय आणलायत. मी त्यांच्या हातात दिलं, पुस्तक पाहिलं, साधं पुस्तक. त्याचं पहिलं पान त्यांनी उलटलं आणि पुढच्याच पानावरती त्यांचंच नाव होतं. अर्पण त्यांना मी अर्पण केलेलं होतं. आणि हा सांगतो, इतका विलक्षण आनंद झाला. त्याने मला एकदम असं जवळच ओढलं आणि पोटाशी धरलं. काही बोलले नाही. वडील ज्याला अपरंपार प्रेम करायचे ना, त्याला काहीच बोलायचे नाही. मग मला एक वाक्य मला आठवतं एका इंग्लिश नाटकातलं, ट्रू लव्ह इज ऑलवेज सायलेंट. बाबासाहेब, शिवचरित्राचं लेखन आपण केलं पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या पर्यंत हे प्रचंड कर्तृत्व आपण पोचवलं पाहिजे, अशी प्रेरणा तर फार दिवसापासून आपल्या मनात असेल. पण रूढ पद्धतीनं शिवचरित्र न लिहिता अशा ललित सुंदर पद्धतीनं ते लिहावं असं आपल्याला कसं वाटलं? बखर वाङ्मयाच्या शैलीत आणि एकनाथ, तुकाराम महाराज आणि विशेषतः ज्ञानेश्वर यांच्या शैलीचा आपण सर्वजण फार मोठे आपण चाहते आहोत. त्याच्या शैलीचा मलाही पण अतिशय छंद, आवड. आणि त्यामुळे असं वाटायला लागलं की यांच्यासारखं आपल्याला इतकं तर शक्यच नाही, पण तो निदान त्या पद्धतीनं त्या चालीवर
आपल्याला थोडं गाता आलं तर बरं होईल. म्हणून मग मी ती ही पत्करली. आणि आणखीन काय झालं बाळ, की मी त्या किल्ल्यावरनं हिंडत होतो, खेड्यापाड्यातनं हिंडत होतो, खूप हिंडलो, मैलोन मैल सह्याद्रीतनं गावागावातनं मी हिंडलो, लोकांशी मी बोलत होतो. कधी कधी छोट्या छोट्या शाळा असायच्या ना, खेडेगावी शाळा, त्याच्यातनं जायचा. त्यामुळे असं लक्षात यायचं तिथल्या शिक्षकांनाही इतिहास माहीत नाही, मुलांना पण मुळीच माहीत नाही. आणि एवढं प्रचंड धन आपल्याविषयी पडलंय, एवढ्या कथा आहेत. मग त्या केवळ आपण काल्पनिक कथा इतर सांगत बसण्यापेक्षा या इतिहासातल्या कथा या मुलांना का सांगितल्या जात नाही? बरोबर आहे. पण इतिहास अशा पद्धतीने मांडावा, म्हणजे आज मी आपल्या व्याख्यानाला अनेकदा येते. परवा मी पाहिलं की 5-6 वर्षाच्या मुलापासून 80-85 वर्षाच्या माणसापर्यंत प्रत्येक जण त्याच्यामध्ये गुंततोय. तर ही जी कला आहे ना, ही कला आणि या माध्यमातून शिवचरित्र यावं याचं कारण हां मी जसं जुनं वाङ्मय वाचलं, बखरी वाचल्या आणि संत वाङ्मय वाचलं ना, हो. तसे शाहिरांचे पोवाडे आणि कीर्तनकारांची कीर्तन ऐकले. वा. काही काही कीर्तनकार तर असे कीर्तन करायचे. उदाहरण एक काशीकर बुवा म्हणून होते, ते कीर्तनाला उभं राहिलं म्हणजे असं वाटायचं जणू की साक्षात शनिवार वाड्यातनं पेशवाच इथं आलाय, असा त्यांचा तो वेश. आणि त्यातनं त्यांचं गायन कथन हे इतकं प्रभावी होतं की आता त्यांची मी नक्कल करतच होतो. आणि मग त्यातनं असं दिसायला लागलं की यात काही एक सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा आपण आपल्या या कथनात आणि लेखनात सुद्धा आपण का उपयोग करू नये? हे गमत सांगू, मी ज्यावेळेला लिहितो ना, त्या लिहिताना माझ्या अशी एक डोळ्यापुढे एक कल्पनेनं कल्पना असते की जणू काही त्यावेळीची एखादी स्त्री, त्यावेळेच्या जिजाऊ साहेब, त्यावेळेच्या एखाद्या येसुबाई साहेब, एखाद्या सैनिकाची पत्नी आई, तीच जणू माझ्यासमोर बसली आणि तिला मी ते सांगतोय. मी तिला ते समजलंही पाहिजे आणि तिला पटलंही पाहिजे, कारण ती साक्षीदार आहे या माझ्या सगळ्या लिखाणाची त्या काळातली. म्हणजे दृश्य उभं करण्याची आपली ताकद, हां, आणि भाव निर्माण करण्याची ताकद, ते मला स्वतःला काही जाणवत नाही. मी त्यावेळेला काय काय करत असतो, माझे हात वारे वगैरे, ते मला कित्येकदा स्वतःलाही जाणवत नाही. पण आपोआप होतात. लेखनातून आणि व्याख्यानातून आम्हाला जाणवत राहतं ना सारखं. त्यामुळे ते निरपवाद आहे, त्याच्याबद्दल काही कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारणच नाहीये. एक प्रश्न असा होता की शिवाजी महाराजांचं चरित्र आपण लिहायला घेतलं, पण इतिहास साधनं आपल्या हाताशी सगळी होती का? सलग असा एक संपूर्ण काळ उभा करावा, व्यक्तित्व उभं करावं, अशी सगळी साधनं आपल्याला उपलब्ध होती का? एक तर माझ्या घरामध्ये दागदागिने, शादू, पैठण्या, कपडे, तलवारी, डाली, आज जरी तुम्ही माझ्याकडे आलात ना तरी तुम्हाला म्हणजे सगळीकडे हत्यारं किंवा जुन्या वस्तू, अँटिक्स म्हणतात हल्ली आपण, त्या अँटिक्स म्हणतात, अशा तऱ्हेच्या जुन्या वस्तू, जुन्या गोष्टी, जुन्या मूर्ती, हे सगळं अवतीभोवती दिसेल. हे माझ्या वडिलांच्या वेळेलाही पण होतंच. त्याचा एक परिणाम माझ्या मनावरती होत गेला. त्या खरीच मुळे म्हणजे एवढा मोठा ज्ञानाचा सागरच मुळे माझ्या किंवा त्यांच्या काठावरती मी उभा होतो. बरोबर. त्यामुळे मला ते मिळत गेलं. आणि त्यांचे आणि त्यांच्यासारखे इतरही पण संशोधकांचे माझ्यावरती उपकार असे आहेत की एखादा पुरावा ग्रंथात शोधायला 2 तास लागतील, पण खऱ्यांना विचारल्याबरोबर, म्हणजे खऱ्यांना किंवा शंकरराव जोशींना किंवा आमचे मारुतराव विश्रामराव गुजर किंवा आमचे कोल्हापूरचे आप्पासाहेब पवार यांना विचारल्यानंतर ते पटकन बटन दाबल्यानंतर दिवा लागावा ना, तसं ते सांगायचे. पण महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या निधनापर्यंत असा सलग कालखंड त्या कागदपत्रातून आपल्यापाशी उपलब्ध होता का? नाही, मला तो तसा तो जुळवावा लागला. कारण तशा तऱ्हेचा आपल्याकडे कागदपत्रही पण कालक्रमशः पण नाहीत, एकत्रही नाहीत, अनेक ग्रंथात नाहीत, आणि अनेक व्यक्तींनी अभ्यास केलाय, ते व्यक्ती सुदैवाने आपल्याला विद्यमान आहेत, उपलब्ध आहेत. त्या सगळ्याचा मी फायदा घेतला. पण काही कालखंड असा महाराजांच्या आयुष्यातला होता का की ज्याच्याबद्दल काहीच उपलब्ध ते नाही? कोणालाच नाही, मलाही पण नाही. पण त्याचा अन्वय लावावा लागला असेल. मग ते दुवे जुळताना तर्क, काल्पनिकता नाही, नाही मी त्याला तर्क म्हणेन. हो हो. त्या तर्काने ते मी मांडले.
तर्काने मी मांडत गेलो. हं, हं, आणि आज आता राजाशिव छत्रपती मी लिहिलं आहे, हं, त्यात अनेक ठिकाणी मी ते लिहिलं उल्लेख केला आहे. हं, असं वाटतं हे यावेळेला घडलं असेल का असं म्हटलं. हं, हं. म्हणजे माझा तर्क आहे तो. हो, बरोबर. म्हणजे प्रेक्षकालाही ती मी किंवा तो माझा वाचक आहे त्याला मी एक गती देतोय की मित्रा तुम्ही पण विचार कर, पटतं का तुला, हे पटतं का, असं असेल झालं असेल म्हणून. असा तो माझा प्रवास आहे. हो हो. आणि बखर वाङ्मयाचा मगाशी आपण उल्लेख केला. हां, मला असं वाटतं भाऊसाहेबांच्या बखरीचा आपल्याला या संदर्भात खूप उपयोग झाला. काय नेमकं नाव घेतलं की भाऊसाहेबांची बखर हे म्हणजे मराठी भाषेतलं एक भूषणच आहे. ते काय भाषा आहे. वा. आणि त्याच्यातनं आपण शैली, सभासदाची बखर, चिटणीसांची खूपच बखरी आहेत ना. काही मागच्या काळात आहेत, काही पुढच्या, अगदी महिकावतीच्या बखरीपासून हो. ते आजच्या काळातले मी म्हणेन डॉक्टर त्र्यंबकराव सरदेश सरदेशमुख, बखर एका राजाची. हा, एक कथा आहे का यांच्यासारख्या आजच्या बखरकारापर्यंत हे सगळे माझे परममित्र आहेत. किंवा गुरु पण आहेत हं. की त्यांच्यापासून मी घेतलं. त्यांनी मला हे सर्व दिलं असं मी समजतो. आणि मला असं वाटतं शिवचरित्राचं यश आपल्या प्रयत्नांच्या मध्ये, अभ्यासामध्ये, लालित्यामध्ये आणि त्यातल्या चित्रांच्या मध्ये पण आहे. काय अप्रतिम चित्र आहेत त्याच्यामध्ये. दलालांना मी ही चित्र काढायची विनंती केली, त्यांची मान्य केली. दलाल बरं का, त्यांचा एक गळ्यातनं जरा थोडासा आवाज वेगळा यायचा. म्हणजे आपण आता कसं मोकळं बोलतोय, त्याच्यानंतर एक नैसर्गिक काहीतरी थोडासा गळ्यामध्ये थोडा दोष होता, काहीतरी दुखणं असावं. त्यावेळी मी जर बोलायला लागलो, आम्ही त्यांना म्हटलं नमस्कार, तर ते म्हणते नमस्कार, या केव्हा आलात, असं ते बोलायचे. पण मला ते फार आवडायचं. आणि मग ते मला म्हणायचे आता काय, मग मी चित्राची कल्पना मी त्यांना द्यायचं. आणि मग ते चित्रात जे मला अभिप्रेत आहे ना, हवं आहे ना, ते मी त्यांना त्यांच्यासमोर एखाद्या नटासारखं मी ते करून दाखवायचं. ते मी करून जे दाखवायचं ना, ते पटकन त्याचं स्केच तयार करायचे आणि मग त्याचं फायनल चित्र तयार करायचं. एकदा असं झालं की मी त्यांना करून दाखवत होतो, काहीतरी असा अभिनय करत होतो त्या चित्रातल्या कल्पनेचा, आणि ते करत होते. आता 1 मिनिट 2-3 मिनिटं झाली तरी ते काही बोलत ना. मी म्हटलं काय झालं, तर मी त्यांना म्हटलं झालं का, संपलं. तर ते म्हणाले संपलं, पण तुम्हाला एक विचारतो, जमेल का तुम्हाला, तुम्ही आमच्या एका नाटकामध्ये एखादी भूमिका कराल का. मग गमत वाटली. मी म्हटलं नाही मला नाही जमणार नाही. पण कारण मी इतिहासाच्याच कडे सर्वस्व हे केलं होतं. पण दलालांचं श्रेय म्हणून माझं एक पुस्तक मी दलालांना अर्पण केलंय. मी त्यांना एकदा म्हटलं होतं की संपूर्ण सर्व चित्र रंगीत, आणि अशी युरोप अमेरिकेमध्ये मी खूप अशी पुस्तकं पाहिली चित्रमय इतिहासाची. अहो इतकंच नाही, गणिताची पुस्तकं मी चित्रमय पाहिली तर आम्ही थकत झालो. मग बाकीचे विषय तर ललित विषय आहेत. बाळासाहेब, शिवचरित्राला प्रचंड प्रतिसाद मिळाला, लाखो प्रती त्याच्या खपलेल्या आहेत. पण मला असं विचारायचं आहे की ज्या वेळेला शिवचरित्र आलं त्यावेळेला जो काही प्रतिसाद मिळाला अगदी आरंभी, तर त्याच्याबद्दल जर थोडेसे सांगितलेत अनुभव. काय झालंय, आपल्याला इतकी उत्तम स्मरणशक्ती आहे की मला सारखं एखादा अनुभव किंवा थोडंसं असं म्हणावं लागतंय. ती जगदंबेची कृपा आहे. त्या जगदंबेच्या कृपेमुळेच मी हे करू शकतो अशी माझी प्रामाणिक श्रद्धा आहे. पण त्यावेळेला माझी पुस्तकं छापून आली, कर्ज काढून केलं, आणि छापून येईपर्यंत तो जो लेखक असतो ना तर अगदी खुश असतो स्वतःवर. पण ते गठ्ठे घरी येऊन पडले ना, म्हणजे मग त्याचं काय करायचं, कोण विकत घेणार. जर त्यांनी स्वतः प्रकाशित केलं असेल तर त्याला ती चिंता असते. माझं तसंच होतं. पण ते घरी आले आणि एक दिवस मला एक पत्र आलं, आणि पत्र होतं माननीय यशवंतराव चव्हाण यांचं. ते आपले त्यावेळेला मुख्यमंत्री होते ना, आणि त्यांच्या सेक्रेटरीचं पत्र होतं की आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्याला भेटायची इच्छा आहे. गेलो, भेटलो. त्यावेळेस ते मला म्हणाले, होय तुम्ही केव्हा लिहिलं होतं आणि कसं काय, कसा प्रतिसाद आहे.
तर म्हटलं प्रतिसाद ठीक आहे वगैरे. ते मला म्हणाले फार छान आहे, चीप एडिशन काढा वगैरे. आशीर्वाद तो उत्तम होता. त्यांनी मला सहाय्य थोडंफार केलं, काही प्रति शासनाकरता घेतल्या यात काही शंकाच नाही. खरं म्हणजे माझे मोठे गिऱ्हाईक पहिले महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री. वा. पण नंतर मग एक घटना घडली. मी मुंबईवरनं पुण्याला येत होतो. माझ्यासमोर एक वाचक बसला होता, वर्तमानपत्रवाला कोणी दिवस, त्याचा मराठाचा अंक होता. आणि माझं असं लक्षात आलं की मराठ्याचा त्या दिवशीचा अग्रलेख हा शिवाजी महाराजांच्यावरती आहे. राजा शिवछत्रपती असं मला ते लांबून दिसत होतं. त्याचं वाचून झाल्यानंतर मी मागितलं. त्यांनी पटकन दिलं. मग असं घ्या. आणि मी अग्रलेख पाहिला. तो अग्रलेख माझ्यावरती होता, आत्र्यांनी लिहिलेला, आणि माझ्या पुस्तकावरती होता. आणि त्यांनी आता आत्र्यांच्या त्या वैभवशाली आणि अत्यंत उदार भाषेमध्ये गेल्या 10,000 वर्षात वगैरे, पण तो इतका मनापासून त्यांनी अग्रलेख लिहिला होता. आणि आत्रे ही काय जादू आहे हे अनेकांनी अनुभवलं आहे. साक्षात मी पण त्या दिवशी अधिक अनुभवली. माझ्या त्या अग्रलेखाचा परिणाम असा की माझ्या शिवचरित्राच्या प्रती खरं वाटेल पुढच्या 15 दिवसात संपले. मी अतिशय कृतज्ञ आहे ह्या सगळ्यांशी. मी अतिशय, आणि पु ल देशपांडे त्यांचं एक पत्र आलं मला, आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं सप्रेम नमस्कार वगैरे वगैरे. पुढे लिहिलं होतं शिवाजी महाराजांचा आणि आमचा तह मॅट्रिकच्या वर्गातच मोडला, तो तुमच्यामुळे पुन्हा जुळला. आणि शाळेतल्या शिक्षकांनी इतिहासाची आमच्या वर्गात फक्त सालच काढली. म्हणजे यावर्षी हे झालं 1635 असंच काढलं. पण तुम्ही मात्र आतला जो जीव आहे तो आमच्या लक्षात आणून दिला. मला फार बरं वाटलं. हे आता मला सांगायला माझंच त्याबद्दल मी कसं काय बोलू. नाही, जे खरं आहे आणि जे लोकांनी कबूल केलंय उघडपणाने ते बोललंच पाहिजे. आपला एक असा विचार आहे की जो आपल्या लेखनामागे दिसतो की उत्तम माणसाचं चरित्र हे प्रतिभावंतानेच लिहिलं पाहिजे, किंवा त्याच्या काळावरती प्रतिभावंताचीच मुद्रा उमटली पाहिजे. तर या संबंधी असे काही प्रयत्न मराठी भाषेमध्ये जे झाले त्याची काही आपल्याला नोंद घेता येईल. एक दिवस मी आणि आप्पासाहेब दांडेकर आणि माझे मित्र नागपूरला असतात, प्रकाशक आहेत, त्यांचं नाव राजाभाऊ कुलकर्णी. हे असे आम्ही तिघही जण पायी पायी पन्हाळगडावरनं विशाळगडाकडे गेलो. पावनखिंड वगैरे तासन तास आम्ही चालतच होतो, कारण अंतर खूप मोठं आहे. ते बोलत असताना मी आप्पासाहेबांशी बोलत होतो. मी असं म्हटलं, गोनी दांडेकर हे तुमचे तीर्थरूप, तर त्यांचा माझा मोठ्या धाकट्या भावासारखा नातेसंबंध. तर मी त्यांना असं म्हटलं आप्पासाहेब, इतिहासाची 2 अंग मला दिसतात. एक म्हणजे इतिहासाचा अभ्यास की जो राजवाडेंनी केला, शेजवलकरांनी केला, खऱ्यांनी केला, तसा अभ्यास करणारी आहेत अभ्यासू मंडळी. त्या इतिहासाच्या अभ्यासाच्या जोडलेल्या इतिहासाचा उपयोग झाला पाहिजे, आणि तो जास्तीत प्रभावी रीतीने पण सत्याला साक्ष ठेवून आपल्या प्रतिभेतनं तो व्यक्त केला पाहिजे. तो आप्पासाहेब कुणीतरी केला पाहिजे असं इतकं मी म्हणत होतो. पावलं पडत होती मैल अन मैल. आम्ही जणू काही घोटात गिळत होतो, पुढं चाललो होतो. आणि शेवटी पावनखिंडीपाशी जेव्हा जाऊन पोचलो त्यावेळेला आम्ही काही फुलं आणली होती बरोबर, की त्या खिंडीमध्ये आम्ही उधळली, बाजीप्रभूंची ती खिंड. आणि त्यावेळेला ते असं म्हणाले, ते केवढा इतिहास तिथं घडला आहे, केवढी पवित्र भूमी आहे. त्या मी म्हटलं, आप्पासाहेब, मग या पवित्र भूमीच्याच साक्षीनं मी तुमच्याविषयी एक वचन मागतोय, आणि त्याच साक्षीने तुम्ही मला वचन द्याल का? म्हणजे काय? म्हटलं, जे आपण बोलत होतो आता तासन तासन मैल अन मैल, ते इतिहासाचा कलात्मक आविष्कार. मग तो तुम्ही कादंबरीत करा, तुम्ही कथेत करा, पण तो आविष्कार आपण करावा अशी माझी इच्छा आहे. ते नक्की तुमची ताकद आहे.
जिजाऊ साहेबांच्या महापवित्र अशा त्या आईपणावरती आपण लिहाल, वचन द्या. आणि माझ्याजवळ काही फुलं होती आणि ती फुलं त्यांनी स्वतःच्या हातात घेतली आणि त्या खिंडीत टाकत ठेवणारे, दिलं वचन दिलं, मी करणार, करीन. आणि त्यांनी पुढे ते केलं सुद्धा. ते मुळातलं त्यांचं स्वप्न होतं, त्यांचं आणि तुमचं स्वप्न एकत्र आलं आणि कादंबरी में शिवकाळावरच्या 5 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. म्हणजे एका अर्थानं तुम्हा दोघांचा हा सहप्रवास, मला तर ही घटना महत्त्वाची वाटते, कारण महाराष्ट्रातल्या 2 इतिहासावरती प्रेम करणाऱ्या जाणकार माणसांचं हे स्वप्न अशा अर्थाने पुरं झालं. बाळासाहेब, शिवसृष्टीचं एक मोठं स्वप्न आपण पाहिलं. मी अनेक राजवाडे पाहिलेत, किल्ले पाहिलेले आहेत, देवळं, मंदिरं, मशिदी, दर्गे, विहिरी, नद्यांचे घाट, हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यावेळेला जिथं जिथं काही शिवाजी महाराजांचा संबंध आला, ती जी ठिकाणं आहेत ती काही प्रत्येकाला जाऊन पाहता येणं शक्य नाही. हे सगळ्या घटनांचं आणि त्या स्थळांचं दर्शन हे आपल्याला एखाद्या ठिकाणी घडवता येईल का? सूत्रबद्ध, त्यालाच मी नाव देतो मनातल्या मनात शिवसृष्टी. तर ते करता येईल का? तसं आम्ही एक प्रदर्शन भरवलं मुंबईला शिवाजी उद्यान मैदानावरती 1974 साली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झाली होती ना, त्या निमित्ताने आम्ही ते प्रदर्शन घडवलं. आणि मग ते कायम स्वरूपामध्ये अधिक प्रगल्भ, अधिक सुंदर असं ते करावं अशी कल्पना मनामध्ये आली. हे आपले दामोदरराव केंकरे, तर त्यांची मदत घेऊन आम्ही तिथे एक शिवसृष्टीमध्ये एक राज्याभिषेकाचा एक 15-20 मिनिटाचा प्रयोग, नाट्यमय प्रयोग असा करून दाखवला. त्याच्यामध्ये 50-60 कलाकार होते आणि त्यातमध्येच किल्ले, नाना तऱ्हेचे प्रसंग, घटना, फोटो चित्र, ज्याला प्रकाश चित्र म्हणतात हल्ली, हत्यारं, शस्त्र होते, मूर्ती होत्या, कागदपत्र होती, सगळं मांडलं. प्रदर्शन लोकांना आवडलं असं दिसलं. पण एक कायम स्वरूपामध्ये करावं अशी पण मनामध्ये कल्पना आली. आता तिला आकार येतोय. पण या स्वप्नातनं एक पुढलं फार भव्य स्वप्न साकार झालं आपलं, जाणता राजा. हो, जाणता राजाची कल्पना मला जी आली ना, ती काही कल्पनाच नाही आली. मंडई आहे ना आपली, पुण्याची मंडई, त्या पुण्याच्या मंडईमध्ये जुन्या काळी दुपारच्या वेळेला असे खेडेगावी शाहीर गरीब बिचारे असा एक फडकं पसरायचे आणि पोवाडा म्हणायला उभा राहायचे कानावर हात ठेवून. ते पोवाडे ऐकायला वडील मला घेऊन जायचे. तेव्हा ती चित्र डोळ्यापुढे यायचं आणि तो शाहीर माझ्या डोळ्यापुढे आहे. म्हणून आज जाणता राजाचा जो शाहीर आहे ना, तो पुण्याच्या मंडईत जन्माला आलाय असं मी म्हणेन की तो शाहीर आमच्या आज जाणता राजाचाही पण नायक आहे किंवा मुख्य सूत्रचालक आहे. फार फार अप्रतिम उपयोग त्याचा करून घेतलेला आहे. पण मला असं वाटतं 200 लोकांचं हे महानाट्य हे उभं करायचं हे आपल्याला इटलीमध्ये सुचलं. हो, इटलीमध्ये मी गेलो होतो आणि तिथे मी एक नाटक पाहिलं. 500 कलाकार होते आणि अगदी काय आजचे जाणता राजाचं जे रूप आहे ना, तेच त्यांचं इटालियन भाषेमधलं एक प्रेमकथेचं ऐतिहासिक रूप. फक्त विषय वेगळा, बाकी खरं म्हणजे आम्ही त्यांची नक्कल करतोय असं मुकाट्याने कबूल केलं पाहिजे. आणि काही तर वागू नाहीये, काय सांगायला नाही, आपल्या पद्धतीने आपल्या रूपात ते सगळं उभं केलेलं आहे. यात काही वाद नाही. पण तुझी कल्पना तिथून आली हे पण खरं आहे. आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्नच. या भूमीचं शिवाजी राजाशी लग्न ठरले. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज
राजा शिवछत्रपती की पण हे सगळं श्रेय शेवटी सांगू का, पण तो त्याच्यामध्ये जे कलाकार काम करतात ना, ते त्याला इंग्लिशमध्ये डिव्होशन म्हणतात ना, ते डिव्होशन त्यांच्यात आहे. लहान मुलं आहेत, मुली आहेत, बायका आहेत, पुरुष आहेत, कुटुंबाच्या कुटुंब त्यात काम करतात. हे आपलं भाग्य आहे बाबासाहेब, कारण आपलं डिव्होशन, आपली निष्ठा, शिस्त हे सगळं त्यांच्यापर्यंत आपण पोचू शकलात. हे खरोखरच एक नोंद घेतलीच पाहिजे अशा प्रकारची गोष्ट आहे. याच्यातनंच मला एक आठवतं असं की कितीतरी सोबती या कालखंडामध्ये आपल्याला लाभले. ते शिवचरित्रामुळे असतील किंवा आपल्या कार्यावरच्या निष्ठेमुळे असतील, पण हा झपाटलेला माणूस आहे आणि या झपाटलेल्या माणसाला आपण प्रेम दिलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. आणि एक अलौकिक कर्तृत्ववान अशा माणसांची सुद्धा आपल्याला फार चांगली मैत्री लाभली. शिवाजीराव भोसले, पु ल हो, देशपांडे, या लोकांनी तर अटल आशीर्वाद दिला. बिहारी किंवा राशम वाळिंबे हां, हां. आता ते विद्यमान नाहीत. त्याच्यानंतर शंतनुराव किर्लोस्कर, पु ल देशपांडे, वसंतदादा पाटील, वसंतदादा पाटील, साताऱ्याच्या मासाहेब, मासाहेब तर आमच्या पाठीशी कल्पवृक्षासारख्या अखेरच्या दिवसापर्यंत उभ्या राहिल्या. त्या जर पाठीशी नसत्या ना, तर मी कदाचित लोळापांगळा राहिलो असतो. जे बळ आलं ते छत्रपती राजमाता सुमित्रा राजे भोसले यांच्यामुळे बळ आलं. कौटुंबिक पातळीवरती हे जे सगळं काम आहे, या सगळ्या कामाशी अनुरूप असं काम चालू असतं. आमच्या घरातले सगळे लोक संसारापेक्षा कुठल्या ना कुठल्या तरी सामाजिक कामातच बुडलेले आहेत. खरं वाटेल का, आम्ही सगळे एकत्र आल्याचा वर्षातनं एखादाही दिवस जरी आम्हाला लाभला ना, तरी आम्हाला आनंद होतो. सगळे एकत्र आलेत, सगळे एकत्र बसलेत, एकत्र जेवलेत, क्वचित होत. एका माणसाबद्दल मला फार कुतूहल आहे की जो 24 तास जवळपास आपल्या बरोबर असतो आणि त्याचं बळ, त्याची माया, त्याचं प्रेम हे सतत आपल्याबरोबर असतं आणि ते फार आवश्यक आहे. कारण कुठल्याही मोठ्या माणसाला अशा प्रकारच्या एका मित्राची फार मोठी गरज असते. त्या मुलाचं नाव प्रतापराव टिपरे. तिथे माझे शब्दही थांबतात. युरोपपासून ते अगदी एखाद्या डोंगरी किल्ल्यापर्यंत माझ्याबरोबर सावलीसारखे राहणारे, आणि मला काटा बोचला तर त्यांना बोचतो का काय अशी जाणीव वाटावी. वा. इतकी माया, इतकं प्रेम. बाबासाहेब, सगळा हा आलेख थोडक्यात जरी बघितला तरी फार मोठे एक समाधान आपल्या आयुष्यामध्ये आहे. काही गोष्टी करायच्या राहिल्या आहेत, पण ती करायची अजून उमेद आहे. तर आता या टप्प्यावरती आपल्याला काय वाटतं? खूप राहिलं आहे करायचं. मनोमन आपण म्हणत असतो की मला दीर्घायुष्य दे, किंवा इतरही आपल्याबद्दल प्रार्थना करतात. आपल्या हातात नसतं ते. मलाही माहीत नाही माझं आयुष्य किती राहिलं आहे, पण आपल्याला समजतं ना, ते आयुष्याचं माहीत नाही, पण काम करण्याची ताकद किती राहिली आहे. त्या शेवटी मी खांद्यावरती हात ठेवतो त्या माझ्या सहकाऱ्यांच्या. आपल्या तुळजा भवानीपाशी आपलं आता काय मागणं असेल? माझ्या सहकार्यांना खूप सामर्थ्य दे, खूप प्रतिभा दे, शक्ती दे. माझं काही आणखीन आयुष्य असेल ना उरलेलं, ते सुद्धा त्यांनाच द्यावं. बाबासाहेब, आपले सगळे संकल्प पुरे व्हावेत, आपल्याला पाहिजे तसे पुरे व्हावेत, आणि महाराष्ट्र जसा व्हावा असं आपल्याला वाटतं तसा तो व्हावा, अशा मी शुभेच्छा देते. उदयोस्तु जगदंब, उदयोस्तु.